की भगवान बाबांचेच मी आभार मानेल, परमेश्वराचे आभार मानेल की एक रस्ता देवालाच कोंड्याचा यांनी बंद केला तर दुसरा रस्ता उघडा झाला आणि समोर या ठिकाणी एक धाडसी व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांची जागा जी आहे ती या शिबिरासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मी या पोलखोल लाईव्हच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो, सारसनगरच्या या सगळ्या भगवान बाबा नगर परिसरातल्या आमदारांच्या वॉर्डातल्या, की तुमच्यासाठी आजपर्यंत यांनी कधी शिबिर घेतलं नाही, परंतु इथं शिबिर जे सुरू होतं आहे आज, त्या शिबिरासाठी आता समोर त्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेमध्ये शिबिर होते मंदिराच्या अपोजिट साईडला. त्या ठिकाणी काय नाव रिसॉर्टचं आपल्या, नामगंगा रिसॉर्ट. तर त्या रिसॉर्टमध्ये येऊन आपण शिबिराचा लाभ घ्यावा. शेवटी आरोग्याची जी सेवा आहे ती सेवा काय अशी थांबत नसते. भगवान बाबांनीच आशीर्वाद दिला म्हणजे ठीक आहे, माझ्या भक्तांना या ठिकाणी अडथळा कुणी आणला असेल तर मी दुसरी जागा देतो. आणि पुढं बघा काय सुंदर योगा वगैरे तुम्हाला दाखवतो. रस्त्याची परिस्थिती बघत चालतं बरं का, ही रस्त्याची जी अवस्था आहे तुम्हाला रात्रीपासून घरी कसा प्रसंग सुद्धा सांगते. आज आमचं 16वं शिबिर हे नगर शहरात होत आहे. हे महाविकास शिवसेना नगर शहर, निलेश लंके प्रतिष्ठान आणि प्रत्येक वॉर्डात जे आमचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा नगरसेवक किंवा काही सामाजिक संस्थांसोबत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर नगर शहरात आयोजित केले. आजपर्यंत 15-16 हजाराच्या वरती लोकांनी डोळे तपासणी मोफत केली आणि दुसरा विषय 10 हजारच्या वर मोफत चष्मे वाटप करण्यात नगर शहरात सगळीकडे केले. आणि नगर शहराचा मी आभार मानतो की प्रत्येक ठिकाणी आम्हाला कोणी मंदिराची जागा, कुणी हॉल, कुणी त्यांचं घर वेगळ्या माझ्या लगेच आम्हाला जागा उपलब्ध झाल्या. आजपर्यंत 15 शिबिर झाले. भिंगारपासून तर उपनगर ते बोलेगाव ते मध्य शहर ते केडगाव सगळीकडे आम्ही शिबिर घेतले. केडगाव देवी मंदिरात घेतले, भैरवनाथ मंदिरात केडगावात आम्ही शिबिर घेतलं. तिथं आम्हाला कधी पुढं विरोध झाला नाही. पण आज एक दुःख असं वाटतं की आज आपण 2024मध्ये अनिल भैया राठोडसारखे आमदार आपल्या शहरात 25 वर्षे होते. त्यांनी कधी कोणावर, आमदार असून पण कधी कोणावर राजकीय दबाव नाही आणला की विरोधकांना की तुम्ही इथं कार्यक्रम घ्यायचा नाही, तुम्ही रॅली घ्यायची नाही. आज प्रथम असा अनुभव आला की या ठिकाणी आज आम्ही सारसनगरला भगवान बाबा मंदिरात, भगवान बाबा नगरला शिबिराचं आयोजन केलं होतं. बरं, याचं असं पण नाही की अचानक आम्ही आयोजन केलं. जिथं जिथं मागणी येते जशी जशी कार्यकर्त्यांची तशी आम्ही शिबिर घेतो. आणि याच्यासाठी कोणत्याही शिबिरात आम्ही राजकीय भाषण नाही किंवा कोणाचे नावाचा उल्लेख नाही किंवा सत्कार नाही किंवा असंही नाही की कोणत्या नागरिकाला आम्ही म्हटलं तुम्हाला चष्मा दिला म्हणून तुम्ही आता ह्याच पक्षाला मतदान करा किंवा नका करू. एक सामाजिक काम म्हणून खरं तर याचा हेतू आहे आणि लोकांच्या आरोग्यासाठीच आम्ही हे कार्यक्रम घेतले. इथं ज्यावेळेस आम्ही परवानगीसाठी आलो तर इथले स्थानिक लोक म्हटले कार्यक्रम तुम्ही घ्या, मंदिरात चांगलं आहे, ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस ही महापालिकेची. तर आम्ही जागेची पाहणी केली, निश्चित केली. त्याचे महापालिकेला कळवलं की आम्ही इथं ओपन स्पेसला कार्यक्रम घेतो आहे. पोलीस स्टेशनला देखील आम्ही कळवलं की आम्ही आज या ठिकाणी असं कार्यक्रम घेतो आहे. सगळ्या रितसर आम्ही परवानगीने केलं. बरं, कायद्यानुसार ओपन स्पेसला ज्यावेळेस आपण एखादा कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम घेतो, ओपन स्पेस हे जनतेसाठी आहे, हे कोणाच्या मालकीचं किंवा कोणाच्या बापाचं नाही आहे. तर काल आम्हाला इथून स्थानिक शिवसैनिकांचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे फोन आले की लोकांचं म्हणणं आलं की इथं घेऊ नका शिबिर, आम्हाला थोडा दबाव आहे, इथं घ्यायचं नाही म्हणून थोडा दडपण आहे, आम्हाला त्रास होईल, हे समजून घ्या, मग आपण काय करू शकतो. त्यांनी खासदार निलेश लंके साहेबांना देखील फोन केला इथल्या लोकांनी की असं या कारणामुळं होऊ शकत नाही शिबिर इथं म्हणून. खासदारांचा माझा फोन आला. खासदारही बोलले की आपण एक मंडप टाकून एक शिबिर घेऊ, पण शिबिर घ्यायचं लोकांसाठी घेतो तर आपण घेऊ म्हणून. तर मी म्हटलं ओपन स्पेस, मला ते पटलं नाही की आपण कुठंतरी मांडव टाकायचा रस्त्यावर आणि तिथं घ्यायचं. कारण की ओपन स्पेस हे कायद्यानुसार नागरिकांना अधिकार आहे ना, जायचं, मंदिर आहे, दर्शन घ्यायला अधिकार आहे, तुम्हाला सामाजिक कामं करायला अधिकार आहे. तर त्या हिशोबाने आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कळवलं. पोलिसही देखील बोलले की आम्ही येतो तिथं सकाळी आणि काय अडचण येणार नाही. पण आज देखील आता तर 11 किती वाजले, 11:15 9:30 येतो बोलले, पण पोलीस देखील अजून इथं आलेले नाही येतं. आणि आज सकाळी पण आम्ही म्हटलं शिबिर घ्यायचं कारण हे जनतेसाठी घेतो असं. मला अनेक लोक म्हटले की तुम्ही फेसबुक लाईव्ह करा किंवा हे असं करा की हे त्यांची दहशत आहे हे दाखवून द्या. पण म्हटलं ते तर ठीक आहे, दहशत हे राजकारण चालू आहे, पण आपण लोकांसाठी हे कार्यक्रम घेतो. ज्यावेळेस इथं सकाळी आलो तर नागरिकांनी पण सांगितलं की आम्हाला त्रास होईल, तुम्ही इथं घेऊ नका, दोन्हीकडं कुलूप लावलेत मंदिरात वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुमची भावना समजू शकतो, पण आम्ही एखाद्याच्या घरी घेऊ किंवा वेगळ्या ठिकाणी घेऊ. ते म्हटलं आम्हाला घर पण तुम्ही आम्ही आम्हाला घरात पण घेऊन देऊ, पण आम्हाला नंतर त्रास होईल. बरं,
आता नागरिकांनाही विरोध करता येत नाही, तर त्यांना आम्ही एकच सांगितलं की मी पण 8-9 वर्ष झाले नगरसेवक आहे एका प्रभागात. तिथं सगळ्या पक्षाचे लोक माझ्या वॉर्डात कार्यक्रम घेतात. तिथं आम्ही कोणी विरोध नाही करत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, काँग्रेसचा असो, आम आदमी पार्टीचा असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, लोकशाही आहे ना. माझ्या प्रभागात फकीरवाडा असो, गोविंदपुरा, तारकपूर, सिव्हिल हाडको, तुम्हाला एकही नागरिक म्हणणार नाही कधी शिवसेनेने किंवा योगीराज गाडेंनी सांगितलं की ह्या राजकीय नेत्याशी बोलायचं नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही. असं हे लोकशाही दडपण आणून हे कुठंतरी लोकांना दाबण्याचं काम करत आहे. लोक सुज्ञ आहेत, त्यांनी कसं श्वास घ्यायचं, कसं जगायचं हे लोकांचा अधिकार आहे. म्हणून आज पण योगायोगाने हे करण्यापेक्षा आम्हाला इथल्या नागरिकांचा फोन आला की इथं संस्था आहेत जी आमचे उद्धवराव दुसंगे साहेब यांची आहेत. त्यांना आम्ही फोन केला, त्यांनी लगेच 1 मिनिटात सांगितलं की तुम्ही शिबिर इथं घ्या आमच्या हॉलमध्ये. आणि मग मी म्हटलं देवाच्या दारात आपल्याला फोन की शिबिर होतं आहे, पण शिबिर होणारच. आणि लोकांनी तोपर्यंत आम्हाला आठवणी सांगितल्या की अनिल भैया राठोड साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी कसं हे मंदिर बांधण्यास मदत केली. भैया इथं येऊन उभं राहिले, पावसाळ्यात ज्यावेळेस गुडघे इतकं पाणी इथं यायचं, अनिल भैया दर पावसाळ्यात आमच्या एका फोनवर यायचे. हे सगळ्या आठवणी इथले लोक मला सांगत होते तोपर्यंत. आणि बरेच लोक इथं गोरगरीब जमा झाले की आम्हाला शिबिरामध्ये घ्यायचं, पण कुठं घ्यायचं शिबिर. मग ते गोरगरिबांकडं कुठंतरी वाटलं की आपण शिबिर आयोजित केलंच पाहिजे इथं रस्त्यावर का असना किंवा कुठेही गाडी घेऊन रस्त्यावर तरी घेऊ. पण योगायोगाने आम्हाला एक हॉल मिळालं, चांगला हॉल. आता किरण भाऊ आल्यामुळं त्यांनी सांगितलं की हे खरं तर जनतेला कळायला पाहिजे. माझी तर मानसिकता नव्हती की हे उल्लेख करायचा, पण किरण भाऊ आल्यावर ते म्हटले काय ते जनतेला पर्यंत कळायला पाहिजे. आणि लोकशाही आज आणि आज आपण आता पुढं गेलं की हॉलमध्ये आपल्याला दिसन की शिबिर चालू आहेत, गोरगरीब लोक डोळे तपासायला आलेले आहेत. आणि एक महाविकास आघाडी म्हणून किरण भाऊ तर